सगळ्यात आधी तर हा टॉवेल इग्नोर करा. मी जस्ट हेअर वॉश करून आले होते, त्यामुळे टॉवेल डोक्यावर दिसतोय. त्यानंतर घरामध्ये ना बेलानी हे फुलं तोडून सगळा पसारा केला होता. ते झाडून घेतलं आणि रांगोळी काढायला घेतली. आणि इथे बेला ना माझ्यावर लक्ष ठेवून बसले होते, की कसं काम करते. बेलाची एक खासियत आहे बरं का, की ती कधीच ना आपण जे काम करत असलो ना त्याच्यामध्ये येऊन काही लुडबुड करणार नाही, काय नाही. त्यानंतर किचन आवरून घेतलं, भांडे वगैरे घासले व्यवस्थित आणि कालचे कपडे जे सुकले होते ते काढून व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या होत्या. आणि इथं बेला झोपली होती. एवढी क्यूट झोपते ना ती, तिच्याकडे बघतच राहावशी वाटतं. मी अर्धा तास आधीच कपडे भिजत घातले होते. कपडे भिजले ना व्यवस्थित निरम्यामध्ये, मग जास्त काही घासायची गरज लागत नाही आणि जास्त वेळ पण लागत नाही. पटकन निघून जातात कपडे व्यवस्थित. आणि कपडे वाळत घालून घेतले. त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली. भाज्या घेऊन आले होते, मेथीची भाजी आणि तांदूळाची भाजी. त्या नीट करून घेतल्या आणि इथे स्वयंपाक करायला आले. स्वयंपाकामध्ये आज मेथीची भाजी बनवणार होते मी आणि तीच तयारी चालू होती. मी मेथीच्या भाजीमध्ये नेहमी मुगाची डाळ टाकते भिजत घालून. तुम्ही कशा पद्धतीने मेथीची भाजी करता मला कमेंट करून नक्की सांगा. असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.